रामकृष्ण हरी. माऊली कृपा तीर्थयात्रा सत्संग सेवा मंडळ आयोजित श्री क्षेत्र काशी, श्री क्षेत्र प्रयाग, श्री क्षेत्र अयोध्या, श्री क्षेत्र गोरखपूर तसेच नेपाळ विदेश यात्रा यात्रेत सहभागी झालेले सर्व भाविक गेली 10 दिवस आम्ही हा यात्रेचा प्रवास करत असताना आता आम्ही आज दिनांक 27 मार्च 2025 रोजी श्री क्षेत्र प्रयाग या ठिकाणी त्रिवेणी संगमाच्या स्नानासाठी आलेलो आहोत. संपूर्ण आमचं नेपाळ दर्शन, काशी, अयोध्या, गोरखपूर हे सर्व दर्शन उरकून शेवटचं पॉईंट आमचा आता प्रयागराज दर्शनाचा आणि स्नानविधीचा इथे आम्ही सर्वजण आलेलो आहोत. कसा वाटला तुम्हाला हा यात्रेचा प्रवास? काय आपली प्रतिक्रिया माऊली कृपा यात्रेविषयी? छान प्रतिसाद आहे आमचा. वा वा जेवणाची व्यवस्था खूप छान झाली, राहण्याची व्यवस्था खूप छान झाली. वा वा आणि वा आमचं धन्यवाद. प्रयाग क्षेत्र त्यामध्ये नव्हतं, पण तरी सुद्धा महाराजांनी घेतलं आणि आमची मनातली इच्छा पूर्ण झाली. वा वा रामकृष्ण हरी. धन्यवाद. असंच आपलं प्रेम माऊली कृपा तीर्थयात्रेप्रती राहो. किंवा तुम्हाला यावेळेस प्रयाग आपल्या यात्रेमध्ये नसताना घेण्यामागचा उद्देश फक्त एकच की 144 वर्षांनी जो महाकुंभमेळा आता संपन्न होऊन गेलेला आहे आणि या 80 करोड भाविकांनी या कुंभमेळ्यामध्ये स्नान करून आपलं पवित्र स्नानाचं भाग्य त्यांनी आपल्या जीवनात त्यांना लाभलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्यालासुद्धा त्याचा लाभ मिळावा या उद्देशाने आपण सर्वांनी सहकार्य केलं आणि त्यामुळेच आपण या प्रयाग 17 ठिकाणी स्नान करण्यासाठी इथे आलेलो आहोत. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. रामकृष्ण.